नमस्कार. सध्या तर मी आता रिक्षात आहे. इंटर जास्त काय देत नाही. आम्ही कसं बसलो झालं असं आहे. आमची खूप गडबड झाली आहे आणि आम्ही चाललो आहोत गावी म्हणजे सावंतवाडीला. आणि आज आमची आहे बस 5:45ची आणि आता 5:35 झालेले आहेत. आणि आता आम्ही जस्ट घरातून निघालो आहोत. टेक 2. सध्या आम्ही आता बस स्टॉपवर पोहोचलेलो आहोत. तिकडून कडक ऊन पडलं आहे. सकाळी पाऊस होता, आता ऊन पडतं आहे. मुंबईच्या वातावरणाचा काही भरोसा नाही. तर आम्ही वेळेत बस स्टॉपवर पोहोचलेलो आहोत. बस उशिरा आहे, एक साधारण अर्धा तास उशिरा आहे. अजूनपर्यंत बस कांदिवलीला आहे. कांदिवलीवरून आता इथे येईपर्यंत एक साधारण अजून अर्धा तास जाईल. आता डायरेक्ट बसमध्ये बसल्यानंतर पण बोल. आम्ही येता रिक्षातनं 2-3 गणपती बघितले होते. 2 गणपती बघितले. आता इथे बसस्टॉपवर उभा आहोत आणि अजून एक गणपती आम्हाला असा जाताना दिसतो आहे. गणपतीला जायची लोकांची गर्दी बघा. इथे पण अजून लोक आहेत. चला बसूया आता. बस आपली आलेली आहे. किती? 4 नंबर पुढे 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 लेफ्टला पुढे पुढे खाली. हे आपण सध्या आम्ही चहासाठी थांबलो आहोत. रात्रभर मी काय व्हिडिओ बनवला नाही. खूप गडबड झाली होती आणि त्याच्यानंतर मग जेवायला थांबलो तेव्हा मूड नव्हता माझा. पण आता थोडं ठीक वाटतं आहे. सो आता आम्ही कणकवलीच्या पुढे आलेलो आहोत आणि इथे आता चहासाठी थांबलो आहोत. चहा वगैरे पिऊन घेऊया. नाश्ता तर आता घरी जाऊनच करेल. बघूया. आता आम्ही चहा पिऊ. चल बघा बघूया तरी. सगळे चहा प्यायला थांबलेले आहेत. आपला नाश्ता सकाळचा आम्ही घेतले आंबोळी काका चहा. तुला काय वाटलं गावी काय भेटणार तुला अशा मेन रस्त्यावर? इथे हे लोक पटपट बनवतात. पटापट घालवा. पाव तर एवढे मोठे दिले म्हणजे 2 घासामध्ये पाव संपतील एवढे पाव आहेत. केक भेटतोय ना 10 रुपये. हां ते मफिन असतात ना तेवढा केक आहे. जरा पण केक नाही. पाणी दिले ते आमचे तरी गोव्याचे पण एवढे मोठे मोठे असतात. हां पाव तसाच आहे. आता चहा पिऊन तर झालेला आहे. नाश्ता काय एवढा खास नव्हता. तो रिपीट नाही केला. तर भूक तर लागली आहे. पण आता जाऊन आपल्या बसमध्ये बसूया. फायनली सावंतवाडीला इथं तरी बायपास रोडला होता का गाव. साधारण 15-20 मिनिटं अजून लागतील घरी पोचायला. काय जाऊन झालेली नाही. साधारण तासभर तरी आला तर डायरेक्ट आपण घरी जाऊन भेटेल. बाय. कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण